जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, अहो हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तवरीत आहे. लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा टाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता. पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचे व्यवसायाने मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य बांध कोरण्यात घालवलं, कोणाचाही इतिहास काढा, तो सुखाने गेला का? आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? का महाराजांना देण्यासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही धाराशिव, लातूर, मुंबई, पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 50-50 लाख घेऊन तुम्ही तेरमध्ये आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. बाबा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, 2500 स्क्वेअर फूट गेले 25. एकच वर्ष गेलं, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज द्या रावसाहेब. आणखी 4 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही, तेही भूक लागल्यानंतर शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिला घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणारे. जोरदार करून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आणि आजपासून आपल्या सप्ताहाला दादा ही अखंड सुरुवात करून घ्यायची, कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोड वैभव आहे. मग एक दिवशी कार्यक्रम असू द्या किंवा सप्ताह असू द्या, एक फोन केला की ही सगळी मंडळी धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळींचं आपल्यावर नितांत प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का वाशीकरांचं आहे? म्हणून आजच नाही, आजपासून आपल्या सप्ताहाला एक अखंड सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्याच पाहिजेत. कारण लक्षात घ्या, धनवंत जो आहे त्याला जगात मान. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, अहो हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तवरीत आहे. कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं शुद्ध प्रपंचातून शुद्ध परमार्थ कसा करायचा याचं खऱ्या अर्थानं आपल्या चरित्रातून जगाचं चारित्र्य घडवण्यासाठी अवतार कार्य केलं, ते म्हणजे खऱ्या अर्थानं संत परंपरेतले समस्त संतांचे काका असे उच्च स्थानावरती असणारे गोरोबा काकांचा हा सोहळा होत असताना आज आपल्या प्रपंचामध्येही आपण जर आपल्या घराचा स्वर्ग करू शकलो तर या देहाचं मंदिर होईल. आणि ज्या दिवशी या देहाचं मंदिर होईल तेव्हा खऱ्या अर्थानं समस्त संत परंपरेचे शिरोमणी असणारे गोरोबा काका त्या मंदिरात अवतीर्ण होतील. तेव्हा या मूळ प्रपंचातला परमार्थ वास्तवात साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून पुढच्या 1.5 तासामध्ये बसलेल्या प्रत्येकानं मनोमन काही प्रश्नांची उत्तरं आता खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणात शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज?
बोलत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली, तिथे मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. तुळशीचं लग्न झाल्यापासून प्रत्येक पोराचा बाप बायोडाटा घेऊन फिरतोय. दिसल त्याला छान बायोडाटा आहे. पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, सगळ्या मित्रांना SMS करून सगळ्यांना बोलून फुलाची गाडी सजवली आणि दुसऱ्या दिवशी फुलाच्या गाडीत जी वाजत गाजत बायको घरी आणली. खरं सांगा महाराज, तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय येगळे का बाबा? तुमच्या पुढं आल्यावर बोलतोय ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपय. तीच तुम्हाला मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटका आहे. खरं सांगा मला, सुखासाठी बायको केली पण सुख मिळालं? उत्तर इथं देऊ नका, 11 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. 2 पतसंस्थांचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले. ही तर एक नवीनच टोळी आली. बा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांवरून येत आहेत की नाही? बरं, हा विषय बोलण्याची जाणीवपूर्वक आज महाराष्ट्राच्या मातीत गरज यासाठी निर्माण झाली. महाराज, आज कोणत्याही गावात जा, आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचारानं एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला लावून बसत होते. अरे तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका आहे. तुम्ही आम्हाला 5-5, 6-6 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मण भैयावर केस टाकायचा विचार करत असाल तर जगाच्या अप्रतिमता आणि चारित्र्याचा संस्कार असणाऱ्या गोड रामायण कथेमधून मग आम्ही शिकलो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासावं. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. तर 1 तोळा घ्यायचं म्हणलं तर वर्षभर भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा टाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. चला आता रामायण कथेमधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, आपला व्यवसाय घडवला, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचे व्यवसायाने मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्याने आपलं अख्खं आयुष्य बांध कोरण्यात घालवलं. कोणाचाही इतिहास काढा, तो सुखाने गेला का? तो गेला तर पहिलं पोरानं त्याचा अंगठा घेतला आणि मग गावाला मिस कॉल दिला. शेवटी ज्या भाऊबंधांसोबत आयुष्यभर कोर्टाच्या पायरीवर भांडला, स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल लक्षात घ्या
महाराज. मग आता खऱ्या अर्थाने आज तुम्हाला या नामसप्ताच्या निमित्ताने एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बाण कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का, याचा मात्र नक्की विचार करून जा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधांवरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला आहे याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज फार दूर जाऊ नका, आजूबाजूला नजर टाका. जिथं जिथं भाऊ भाऊ एका विचारानं आहेत, आज ती घरं समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे. आणि जिथं जिथं भावभावांमध्ये वितुष्ट आहे त्यांनी नरकात जायची गरज नाही, ती घरच आज नरक झालीत. ही सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं आता खऱ्या अर्थानं आज इथं बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करून जातो. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज, व्यासपीठावरून सांगतो, मरेपर्यंत तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमचा मुलगा आणि तुमचा लहान भाऊ म्हणून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती तुमच्या पायावर डोकं टेकून करून जातो. ही सगळी वयस्कर पिढी तर बसली ना, ही फक्त 2 वेळचं घरात जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला कधीच काही बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे रात्रीचे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता हीच वयस्कर पिढी डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर डबल ब्लँकेट घेऊन आज हमसून हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला आणि खऱ्या अर्थानं 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं उभ्या आयुष्यासाठी बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे या गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला, मी लाख पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरेत, एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. अरे व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करा महाराज. व्यावहारिक दृष्टीनं जर विचार केला, त्या दोघांचं आयुष्य होतं, दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं. मात्र आपल्या लेकरांसाठी ते एकमेकांसाठी कधी जगलेच नाही. पण आता उतारवय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, हातात काठी आली, नजर अंधुक झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता आधारासाठी मात्र एकमेकांची गरज पडू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी आणि तुटपुंजा खऱ्या अर्थानं नोटांसाठी जर आम्ही खऱ्या रक्ताच्या जन्माला घालणाऱ्या मायबापांना क्षणात वेगळं करत असू, आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडं राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडं पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून झुरून 2 वर्ष लवकर आधी मरणार असेल, तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का, याचा मात्र या सप्ताहाच्या निमित्तानं नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो महाराज. महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय फार गोड सांगतात, राजहंसापुढे चाचूचे आरगडे, तोडी जिवी क्षीर निराचे. राजहंस ज्या प्रमाणात दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना महाराज, त्याप्रमाणे गावागावात आता 2 टोळ्या आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात एक मंथरा होती, किती? किती? एक. पण एका मंथरेनं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं की नाही? पण आता गावात प्रत्येक वस्ती अशा 5-5 मंथरा आहेत की नाही? ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील, तुमच्या सुनेबद्दल तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील आणि एकदा तुमच्या घरात वाद सुरू झाले की मग इतर महिलांमध्ये बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील. मग अशा मंथरांचं ऐकून जी सून आपल्याला सगळ्यात शेवटी पाणी पाजणारे आणि ज्या सासरमध्ये आपली वंशवेल वाढणारे, त्या खऱ्या अर्थानं कुटुंबाचा विचार करायचा की अशा मंथरांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं. माझ्या बहिणींनो, या सप्ताहाच्या निमित्ताने एवढा विचार करू शकलात तरी खऱ्या अर्थानं तुमचं घर स्वर्ग आणि हे देह मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी तुमचं घर स्वर्ग आणि हा देह मंदिर होईल तेव्हा या देहरूपी मंदिरामध्ये साक्षात खऱ्या अर्थानं संत परंपरेचे शिरोमणी गोरोबा काका अवतीर्ण होतील, तेव्हा या प्रपंचातला तुमचा वास्तव परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, तिथं डबल डेंजर आहे. गावकीन भावकी ती 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये, आता तो अमृतुल्य आल्यापासून 10ला झाला आहे, त्या 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावांमध्ये भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल.
तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करेल आणि एकदा लालसेचं विष तुमच्या अंतकरणात निर्माण झालं की तुमच्या घराच्या 2 भिंती करण्यासाठी फक्कीची गोण घेऊन ही टोळी सगळ्यात पुढे असेल. अरे कोर्टात प्रकरण गेलं तर वकील पाहून द्यायला सुद्धा हेच कावळे पुढे असतील. पण ज्या दिवशी कोर्टाची पहिली तारीख पडेल ना, त्या दिवशी मात्र तुम्ही कोर्टात गेल्यानंतर गावातल्या पारावर बसून तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करणारे सुद्धा हेच कावळे असतील. मग अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की त्यांना कानापासून दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा, एवढा विचार जरी करू शकलात तर या मातीत रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. लक्षात घ्या. आणि माझ्या बहिणींनी तुम्हालाही हात जोडून विनंती करून जातो, कारण आता खऱ्या अर्थानं धाराशिव पट्टा बाबा गेल्या 6-7 वर्षापासून प्रचंड वेगानं बदलला आहे. आणि आता हायवे झाल्यापासून आणि खऱ्या अर्थानं आपल्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे, त्यामुळं आता तुमची जमीन गुंठ्याची लाखाच्या पुढे गेली, बरोबर ना? म्हणून विचारावं लागते. महिला मंडळ भाऊ आहे ना तुम्हाला, आहे ना? त्या भावाला तुम्ही भेटायला गेलतात ना दिवाळीत, तुम्ही भांडून आलेत का बोलत? चला मला सांगा, भावाकडे गेलतात ना, त्या भाऊबीजेला ओवाळताना तुम्ही त्या भावाला सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन आपल्या भावाकडे जात होती, हळूहळू खऱ्या अर्थानं धाराशिवच्या मातीमध्ये आता हळूहळू या 5-6 वर्षात पावसाचं प्रमाण वाढलं, हळूहळू महामार्ग होऊ लागले आणि हजारांमध्ये असणारा गुंठा आता लाखात गेल्यापासून तीच बहीण जर खऱ्या अर्थानं रुमाल आणि राखीसोबत आपल्या भावाकडे 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन हक्क मागायला येत असेल तर माझ्या बहिणी, तुम्ही कितीही बाबांच्या चरणावर डोकं टेकवलं तर तुम्हालाही स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, हा विचार मात्र आजच्या दिवशी तुम्ही नक्की करून जा. कारण आज तुम्ही बदललेलं गाव पाहताय, आज बदललेली ही आर्थिक परिस्थिती पाहताय, पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना तो दिवस आजही आठवून पहा. तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढ रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणींना एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले, पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवा, अरे तुमचं लग्न होऊन 2 वर्षे गेले, त्यानं तुमच्या लग्नाचे 2च हप्ते भरले तर तुमच्या बाळतपणाचा ₹1,00,000 खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक ताईनं फक्त 1 मिनिटं भूतकाळ आठवून पहा, त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं कर्ज आणि बाळतपणाचं कर्जच फेडत होता. पण तोच भाऊ आज गुंठ्याला लाखाचा भाव आला. म्हणून जर क्षणात पारखा होणार असेल तर माझ्या बहिणी, तुम्हीही खऱ्या अर्थानं कितीही मार्गशीर्ष केले आणि कितीही खऱ्या अर्थानं वारी केली तर तुम्हालाही स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, एवढा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करून गेला तर आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. आत घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, खरं सांगा महाराज, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांच्या नाव करायचे? थांबतो लागलं तर आजच्या दिवस मुलांसाठी. कारण ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतला ना त्या दिवशी वीट होती ₹3.5 आणि स्टील होतं ₹31. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं आहे त्या दिवशी वीट होती ₹13.5 ठोकळा आणि स्टील होतं ₹62. म्हणजे जवळपास तुमच्या आयुष्यातली 30 वर्ष तुम्ही पप्यासाठी फक्त एक घर बांधायला घालवलीत, बरोबर? मग जर तुमच्या आयुष्यातली अनमोल 30 वर्ष तुम्ही पप्यासाठी फक्त एक घर बांधण्यासाठी घालवलीत तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका बाबा म्हणेल का, आपल्या वडिलांनी खऱ्या अर्थानं आपल्यासाठी 30 वर्ष आयुष्याची दिली, एवढं घर दिलं, मग त्याला शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल. तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाटेवर घराच्या बाहेर हा देह पडला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी अख्खं आयुष्य 30 वर्ष घालून घर बांधलं पण त्या घरात सुख मिळालं महाराज? आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे?
6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखाद ताई म्हटली व्यासपीठावर महाराज असं का बोलले. मी गेल्यावर चर्चा नको, पुरावा म्हणून एकच करा. 1 महिन्यासाठी बाबा आपल्या गावात सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. आता सुखासाठी पप्या जन्माला आला. महिला मंडळ पप्या आपला कुठपर्यंत आहे. जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळ्या वस्तीवर वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्या आपला. पण एकदा श्रावणपाठीच्या गोड पोळ्या सगळ्या वस्तीनं तेरकरांनी खाल्ल्या तिथून पुढं महिला मंडळ पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय मी म्हणत. आता सुखासाठी बांध कोरले. ज्या बांधासाठी आम्ही जन्म देणाऱ्या मायबापांच्या डोळ्यात पाणी आणलं. अर्जा फुटभर बांधासाठी आमच्या अख्ख्या कुळाची परंपरा मी रस्त्याच्या खऱ्या अर्थानं चौकात उभी केली. ज्या फुटभर बांधासाठी ज्या एका कपड्यांमध्ये 2 भाऊ राहिले त्या भावाने आयुष्यभरासाठी वितुष्ट घेतलं. अर्जा फुटभर बांधासाठी दिवाळीला किराणाचे पैसे बायकोला न देता आम्ही वकिलांची जाऊन फी भरली. ज्या फुटभर बांधाचा विचार घेऊन आम्ही आमचं अख्खं जीवन पोरांना व्यवसायाला आणि शिक्षणाला पैसा न वापरता पोलीस स्टेशनच्या पायरीवर तो पैसा घालवला. तो बांधही तुमचा किती दिवस येऊ. एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी 3 वेळा नवस करून झालेला तुमचा लाडका पप्या ग्रामपंचायतमध्ये तुमच्या मृत्यू दाखला घेऊन गेल्याशिवाय राहत. आणि तो खऱ्या अर्थानं मृत्यू दाखला घेऊन गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमचा मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी अख्खं आयुष्य वादत घालवलं तो बांधाही आपला किती दिवस आहे. मोजून 14 दिवस आहे. म्हणून जाताना एक विनंती मात्र करून जातो महाराज. फुटभर बांधांमध्ये इथून पुढं तुमच्यासोबत तुमच्या पुढच्या पिढ्यांना खऱ्या अर्थानं ओढून पुढच्या पिढ्यांची माती करू नका. हा वाद तुमच्यासोबत संपवा आणि तोच पैसा जर तुमच्या लेकरांच्या शिक्षणाला आणि लेकरांच्या व्यवसायासाठी वापरू शकलात तर त्या वादाच्या बांधाच्या पलीकडं तुमची लेकरं 2 एकर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण या बांधाच्या वादांमधून लेकरांना बाजूला करून त्यांचं आयुष्य घडवा. मग सुखासाठी बांध कोरले सुख मिळालं महाराज. मग ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढं 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो प्रवास टाळून या देहातील चैतन्याला जर मूळ विसावा परमात्म्याच्या चरणावर घ्यायचा असेल एकदा जोरदार करवंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आणि लक्षात ठेवा सायकोलॉजी असं सांगते
बसल्या जागेवर कोणतीही गोष्ट जर आपण 21 वेळा केली तर व्यक्ती ती मरेपर्यंत विसरत नाही. आपण 14पर्यंत आलो. लक्षात घ्या. म्हणजे ज्या प्रपंचात आज आपण तल्लीन आहोत, कसाही करा शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो टाळून या देहातील चैतन्याला जर मूळ विसावा घ्यायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि जर कोणता असेल तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि नश्वर देहानं तो परमात्मा आपलासा केला तर तो बराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. कारण लक्षात घ्या महाराज, अहो खऱ्या अर्थानं बाबांच्या काकांच्या खऱ्या अर्थानं या सोहळ्याच्या निमित्तानं हा नामयज्ञ सोहळा सुरू आहे. पण संती आईंनी जेव्हा खऱ्या अर्थानं पाहिला गेलं, संती आईने बाबांचा जो प्रपंच आहे त्या प्रपंचाच्या वेलीवरती जन्माला आलेले लेकरू, पण ते लेकरू जेव्हा भगवंताच्या नामामध्ये रत असताना पायाखाली आलं. अहो आईने फक्त एक शब्द दिला की तुम्हाला विठोबाची आण आहे, माझ्या अंगाला स्पर्श करू नका. आणि त्यानंतर दुसरा शब्द होता, ज्यावेळेस त्यांनी आपली बहिणीसोबत खऱ्या अर्थानं बाबांचा विवाह, काकांचा विवाह केला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी मात्र एकच वाक्य सांगितलं होतं की दोन्हींमध्ये कधी भेद करू नका. एवढीच फक्त वाट मिळाली. आणि खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या नामाचं लेणं आपल्या अंतकरणात बसलेल्या काकांनी खऱ्या अर्थानं अविरत आपला तो जीवनाचा प्रवास सांभाळला. म्हणून तर परमात्म्याच्या नावावर अखंडपणे विश्वास ठेवून त्यांच्या चरणावरती राहिले. म्हणून तर साक्षात महाराज या जगाच्या पाठीवर अलौकिकतेचा एक अध्याय लिहिला गेला. म्हणून तर हात नसणाऱ्या खऱ्या अर्थानं गुरोबा काकांना अक्षरशः परमात्म्यानं हात तर दिलेच, पण लेकरूसुद्धा माघारी आलं. लक्षात ठेवा, तो परमात्मा जर आपण आपलासा केला तर ज्या वेळेस खऱ्या अर्थानं दोन्ही हात बाबा काकांनी आपले बाजूला केले, त्यानंतर मात्र त्या ठिकाणी परमात्मा स्वतः कुंभारा रूप घेऊन त्याप्रमाणे आई म्हणजे रुक्मिणी आई साक्षात त्या ठिकाणी त्यांच्या सोबती राहिले. आणि गौडराजा स्वतः गाढवाचं रूप घेऊन आला. मग यापेक्षा मोठ्या परमार्थाची व्याख्या काय असावी? अहो यातला एकच परमार्थाची व्याख्या करतो, नाही परमात्म्याकडं, परमात्म्याला आपल्यापर्यंत येता आलं. कारण प्राप्त करणं वेगळं आणि आपलंसं करणं वेगळं. प्राप्त रावणानंही परमात्म्याला केलं, पण शेवटी मात्र खऱ्या अर्थानं रावणाचा नाश झाला, कारण त्याला अहंकार जडलेला होता. आणि खऱ्या अर्थानं आमच्या संत परंपरेने परमात्म्याला आपलंसं केलं, कारण त्यात नम्रतेचा भाव होता आणि नम्र झाला भूता तेने कोंडिले. आणि तोच नम्रतेचा भाव घेऊन आपण काकांच्या चरणावर गेलो तर हे जीवन सफल झाल्याशिवाय राहणार. आता त्याबद्दल मी आधी काय बोलावं, कारण त्याचा महासागर साक्षात समोर बसलेला आहे. बाबा आपल्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवतपणे पात करतो.